चला विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क आणि ड संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट आता येऊ घातलेली आहे. अपडेट काय आहे? जलसंपदा विभाग जो आहे त्याची जी परीक्षा आहे एमपीएससीच्या गट ब आणि क च्या माध्यमातून होणार आहे, सगळ्यात महत्त्वपूर्ण. आणि जलसंपदा विभाग जो आहे, या जलसंपदा विभागाने आपला आकृतिबंध जो आहे तो इथं जाहीर केला आहे. काय केलाय? आकृतिबंध जाहीर केलाय. या आकृतिबंधानुसार जलसंपदा विभागाअंतर्गत किती 41,366 काय पद ही आहेत. किती? 41,366 पदांचा या ठिकाणी समावेश आहे. आणि या संदर्भातले जाहिराती 2026 मध्ये किंवा 2027 मध्ये कोणत्याही वर्षामध्ये यांचा समावेश हा होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वपूर्ण जाहिरात आहे. या जाहिरातीला आपल्याला लक्षपूर्वक बघायचे, काळजी घ्यायची आहे, कारण की ह्या जाहिरातीमधून आपल्याला महत्वाची पदं ही भरली जाणार आहेत गट क आणि ड च्या संदर्भामध्ये. फक्त क आणि ड आहे का? नाही, अ आणि ब सुद्धा आहे. म्हणजे राज्यसेवेच्या अंतर्गत सुद्धा ह्या पदांची भरती केली जाणार आहे. टोटल आकडा बघा किती आहे? 41,366 एकूण ह्या विभागाअंतर्गत लोक काम करतात. मग यापैकी आता जाहिराती या प्रसिद्ध व्हायला सुरुवात होणार आहे. मग आता हे समजून घ्यायचं आहे, तर आपला जलसंपदा विभाग जो आहे 2026 मध्ये रिक्त जागा किती आहेत ते समजून घेणार आहोत. रिक्त जागांची संख्या सुद्धा समजणार आहे आपल्याला. त्यानंतर जाहिरात कधी येणार हाही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. निवड प्रक्रिया कशी असणार आहे हे सुद्धा बघणार आहोत. आणि एक्झाम पॅटर्न कसा असणार याला सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे 4 गोष्टी आहेत. रिक्त जागा किती आहे जलसंपदा विभागाअंतर्गत, त्यानंतर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यानंतर काय निवड प्रक्रिया कशी आहे, आणि एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती आजचा हा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो पार्ट म्हणजे रिक्त जागा किती आहे. रिक्त जागा जे आहे, रिक्त जागा संदर्भामध्ये साधारणतः काय यामध्ये गट अ प्लस ब प्लस क प्लस ड अशा सगळ्या जागा आहेत. आणि या सगळ्या जागांची जर आकडेवारी बघितली जवळपास 6 ते 7,000 पेक्षा जास्त पदं यामध्ये समाविष्ट आहेत. या पदांसंदर्भात जाहिराती त्या येऊ शकतात. पण आता यामध्ये पण समजून घ्या की अ ब क ड ह्या चारही ह्याच्यामध्ये जागा असल्या तरी ह्या चाऱ्यांची परीक्षा ह्या वेगवेगळ्या होत असतात. म्हणजे काय, आतापर्यंत गट अ च्या संदर्भात तुम्ही विचार केला तर राज्यसेवा, जे राज्यसेवा गट अ आहे, राजपत्रित सेवा, याच्या अंतर्गत गट अ ची परीक्षा होते. त्यानंतर गट ब आणि क आता एकत्रित व्हायला सुरुवात झाली, ती कंबाईन किंवा संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा जी आहे यामध्ये होते. गट ब मध्ये गट ब आणि क, आणि गट ड जे आहे याची सरळ सेवा होते. ओके, आता ह्या 3 टप्प्यामधून ह्या परीक्षा या मुख्यतः पार पडणार आहे. आता प्रत्येकाच्या आपापल्या जागा या तिथे निश्चित केल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या संदर्भामध्ये आयोग जो आहे, आयोग सुद्धा महत्त्वपूर्ण इनिशिएटिव्ह यामध्ये घेत आहे. यानंतर बघा जाहिरात कधीपर्यंत होऊ शकते. आता जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, जसं तुम्हाला सांगितलं एक 5 ते 6,000 ची जाहिरात ही असू शकते. म्हणजे मोठी जाहिरात आहे. या जाहिरातीला आता लगेच होणार आहे का पदभरती? नाही. मी तुम्हाला आकृतिबंध सांगितला 41,366 हे आकृतिबंध झाला. मग आता ह्यातले जे रिक्त पद आहेत ह्या संदर्भातली सुद्धा लोकच माहिती समोर येणार आहे. पण साधारणतः एक 6 ते 8,000 पर्यंत पद ही रिक्त आहेत या विभागामध्ये. रिक्त आहेत ह्याची पदं सुद्धा भरली जाणार आहे. ए बी सी डी ह्या गटातनं भरली जाणार आहे. मग जाहिरात कधीपर्यंत येणार आहे? जाहिरात येण्याची शक्यता ही साधारणतः असं म्हणलं जातं की 2027 मध्ये याची जाहिरात ही ज्यावेळेस एमपीएससीची राजपत्रित सेवा जी आहे त्यासोबत जाहिरात येऊ शकते गट अ ची संदर्भात. आणि गट ब आणि क च्या संदर्भात नेक्स्ट इयर मध्ये याची वेगळी जाहिरात येऊ शकते. त्यामुळे गट ब आणि क 27 साठी याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, बरोबर. पण 26 साठी सुद्धा आयोगाने सांगितलं की बाबा ह्यामध्ये अजून काही पदांचा समावेश झाला तर ह्या पदांचा सुद्धा आम्ही यामध्ये विचार करू. आणि ह्यानुसार या पदांची संख्या मेगा भरती जी आहे आतापर्यंत आपण म्हणलं बघितलंय की 5,707 पदांची जाहिरात
ही MPSC ग्रुप सी ची ही ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता सध्या फॉर्म भरणं चालू आहे. मग आता ह्यामध्ये अजून एक्स्ट्रा अजून काही जागा ऍड होत असतील आणि त्याचं प्रशासकीय आणि तांत्रिक याचा विचार केला तर सिलेबस हा सारखा आहे, तर मग काय होऊ शकतं यामध्ये या 26 मध्ये सुद्धा 2026 मधल्या जाहिरातीमध्ये सुद्धा याचा समावेश हा होऊ शकतो. हा सुद्धा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. याचा समावेश सुद्धा 2026 मध्ये हा केला जाऊ शकतो. हे तेवढंच महत्वाचं आहे आणि याला त्यानुसारच बघणं गरजेचं आहे. 27 मध्ये काय म्हणलेलं आहे, 27 मध्ये जाहिरात 100% ग्रुप बी आणि सी सोबत आणि ग्रुप बी आणि सी सोबत 26 मध्ये सुद्धा याची जाहिरात, यामध्ये पद ऍड होऊ शकतात असं म्हटलं जातं. त्यामुळे तयारीत तर आपल्याला यामध्ये सुद्धा राहायचं आहे. यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे, निवड प्रक्रिया महत्वाची आहे बघा. निवड प्रक्रियेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी MPSC पॅटर्न आहे. MPSC कडे ही जलसंपदा विभाग जो आहे याचा गेलेला आहे MPSC बी आणि सी यानुसार होणारे म्हणजे काय, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा ह्या दोन भागामध्ये याची विभागणी ही मुख्यतः केली जाणार. पूर्व आणि मुख्य असे दोन भाग यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात आणि त्यानुसार याची पदभरती ही प्रामुख्याने केली जाणार आहे. हे तर स्पष्ट आहे. पूर्व परीक्षेमध्ये जे आपल्याला माहिती आहे सामान्य अध्ययनाचे विषय, त्या विषयांच्या अनुसरून इथं फॉर्म भरले जाणार आहेत आणि या ठिकाणी मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला जो MPSC ग्रुप बी आणि सी साठी पॅटर्न आहे त्याच पॅटर्नचा या ठिकाणी सुद्धा उपयोग होणार आहे. म्हणजे काय, निवड प्रक्रिया सुद्धा तुम्हाला ह्या एक्झाम नुसार होणार आहे. एक्झाम पॅटर्न सुद्धा MPSC चा पॅटर्न या ठिकाणी फॉलो आहे. आतापर्यंत काय म्हणलेलं आहे, आतापर्यंत आपण सरळ सेवेच्या माध्यमातून डायरेक्टली TCS IBPS च्या माध्यमातून एक्झाम घेतल्या जात होत्या. आता ते आहे का, नाही. आता MPSC च्या पद्धतीने होणार आहे. त्याच्या जाहिरातीनुसार कामकाज जे आहे ते पुढे चालायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. आपली करिअर ऑर्बिट अकॅडमीची MPSC ग्रुप सी संदर्भामध्ये आपली बॅच चालू आहे, प्रहार नावाची बॅच चालू आहे. या प्रहार नावाच्या बॅचमध्ये 249 रुपयामध्ये आपल्याला संपूर्ण बॅच ही उपलब्ध होते, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये. त्याचे लाईव्ह लेक्चर सुद्धा चालू आहे आणि परीक्षेला अनुषंगून आपण हे सगळे लेक्चर्स इथं चालवत आहोत. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे. सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट काय, या ठिकाणी आपला सिलेबस कव्हरेज होणार आहे. PDF नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज अभ्यासक्रम कंप्लीट झाला, टेस्ट सिरीज सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होणार आहे. या व्यतिरिक्त अजून काय डाऊट सेशन आहे, डाऊट क्लिअरिंग असणार आहे, यासोबत तुम्हाला मेंटरशिप असणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त 249 रुपयामध्ये 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्णतः तुम्ही करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्रहार बॅचवर रिलाय राहून हा करू शकतात. यातला प्रत्येक घटक हा परीक्षेला अनुसरून PYQ ला समोर ठेवून हा शिकवला जातोय. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये यश संपादित करायला याचा महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे. त्यामुळे तयारी करायची आहे आणि तयारीला अजून बळ देते प्रहार बॅचच्या माध्यमातून. ठीक आहे. या संदर्भात बघा, तुम्हाला म्हणलं की आपली जलसंपदा विभागाचा जे आकृतीबंध आहे कितीचा आहे, 41366 आकृतीबंध जाहीर झाला आहे. या आकृतीबंधामध्ये गट ब क ड ह्या सगळ्या पदांचा समावेश आपल्याला दिसून येतो. यामध्ये बघा, परीक्षा पॅटर्नच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणलंय परीक्षा कशी असणार आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रशासकीय व तांत्रिक पदाकरिता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या विद्यमान परीक्षा योजनेमध्ये बदल केला आहे. सदर परीक्षा शासन सेवेतील गट क संवर्गाची परीक्षा पद्धती खालीलप्रमाणे आहे. परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय तांत्रिक संवर्गाकरिता एकच संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. म्हणजे जलसंपदा विभाग जो आहे त्याची जर त्याचा ग्रुप बी सी मध्ये जाहिरात आली तर त्याची एकच असणार आहे संयुक्त पूर्व परीक्षा, यामध्ये समाविष्ट ही असणार आहे. सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल. काय, एकच मुख्य परीक्षा ही घेण्यात येईल, हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे. यानंतर तांत्रिक संवर्गासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गासाठी त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा अथवा समान तांत्रिक शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गांची एकच सेवा याप्रमाणे मुख्य परीक्षा ही घेण्यात येणार आहे. याप्रमाणे एक मुख्य परीक्षा या ठिकाणी प्रामुख्याने घेतली जाणार आहे. एकच मुख्य परीक्षा. तांत्रिक घटक वेगळा असेल तर तांत्रिक घटकाच्या सिलेबसनुसार त्याची परीक्षा वेगळी होणार मुख्य परीक्षा, पण
सगळ्या परीक्षांची पूर्व परीक्षा ही सेम असणार आहे, नॉन टेक्निकल असणार आहे. यामध्ये सामान्य अध्ययन मधले विषय हे प्रामुख्याने असणार आहे. त्यामुळे लक्ष द्यायचं. 1 तासाचा पेपर आहे. पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. 1 तास 100 प्रश्न आणि 100 गुण हे इथलचं फंडा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 1 तास 100 प्रश्न 100 गुण यानुसार परीक्षा ही घेतली जाणार आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला काय 1 तास म्हणजे किती 60 सेकंद 60 मिनिट 60 मिनिटाचा या ठिकाणी समावेश हा होताना दिसून येतो. 60 मिनिटात 100 प्रश्न 100 गुण हे इथं दिसणार आहेत. हा सगळ्यात महत्वाचा का असणार आहे मुद्दा या ठिकाणी दिसून येतो. ठीक आहे. यामध्ये काही अडचण आहे का प्रश्न यामध्ये काही असू आहे का असेल तर विचारू शकता. या संदर्भात बघा 31 जुलै 2007 ला एक महत्त्वपूर्ण अपडेट आलं होतं. यामध्ये मंजूर पदाच्या तुलनेत कार्यरत पदांची अद्ययावत माहिती सादर करण्यासंदर्भामध्ये सांगितली होती. म्हणजे किती जण कार्यरत आहे ही इथं माहिती विचारली गेली होती. मग ह्यानुसार विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयाकरिता आकृतीबंध निश्चित करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. वित्त विभागाच्या निर्देशानुसार विभागाच्या सुधारित आकृतीबंध प्रस्तावात मंजूर पदांच्या तुलनेत कार्यरत पदांची अचूक माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय आस्थापना कार्यालयांकडील सर्व संवर्गाच्या पदांची मंजूर पदांच्या तुलनेत कार्यरत व रिक्त पदांची अचूक माहिती तत्काळ सोबत तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे कार्यालयास सॉफ्ट कॉपी सादर करण्यात यावी. सदर माहिती उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्याची असल्याने माहितीच्या अचूकतेची जबाबदारी व सर्वस्वी संबंधित कार्यांशी राहील असं सुद्धा इथं स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे काय या ठिकाणी याचं महत्त्वपूर्ण काम इथं सांगितलंय. इथं सांगितलंय जी काही माहिती आहे ती उपलब्ध झाली पाहिजे लवकरात लवकर. आणि त्यानुसार जी माहिती त्या माहितीनुसार गट ब गटची वेगळी नाव आहेत. गट ब चे वेग आहे. गट ब अंतर्गत आपल्याला गट ब अंतर्गत एकूण 6481 पदांचा समावेश आहे. किती 6481 आकृतीबंधामध्ये हा आकृतीबंधाचा आकडा आहे. लक्षात ठेवा आकृतीबंधाचा हा आकडा आहे. यानुसार 6481 पदांचा या ठिकाणी समावेश आहे. दुसरीकडे गट क चा समावेश आहे. गट क च्या अंतर्गत आपल्याला दिसून येते संशोधन सहाय्यक, सहाय्यक मृत संधारक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कामगार अधिकारी, निम्न श्रेणी लघुलेखन, भूवैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक आवेक्षक, अधीक्षक, परिसेविका, परिचारिका, भंडार अधीक्षक, सहकार अधिकारी यांचा समावेश आहे. या संदर्भात त्यांचा वेतन ग्रेड जो आहे श्रेणी जी आहे ही श्रेणी सुद्धा या ठिकाणी मेन्शन ही केली गेलेली आहे. S13 to S14 ग्रुप बी चे पदाचं इथं वेतन श्रेणी दिलेली आहे. म्हणजे वेतन श्रेणी हा नंबर जेवढा जास्त तेवढा पगार तुमचा जास्त असणार आहे. हे तेवढं लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर बघा मुख्य लिपिक 13 मध्ये S13 मुख्य प्रमुख दप्तर कारकून आहे. परिचारिका आहे, विभागीय लेखापाल आहे, कृषी पर्यवेक्षक आहे, भंडारपाल आहे, उप आवश्यक आहे, सहकार अधिकारी श्रेणी 2 आहे, सुरक्षा अधिकारी आहे, आरेखन व आरेख श्रेणी 1 आहे. त्यानंतर औषध निर्माता याचा सुद्धा समावेश यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. सगळ्यांच्या श्रेणी जवळपास 10च्या वरतीच आहे. त्यानंतर जल पातळी निरीक्षक आहे, जोडारी आहे, कारागीर दर्जा आहे, तारतंत्री आहे, वीज तंत्री आहे, मीटर वाचक आहे, सारंग आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहे, पंप चालक आहे, बांधणीकार आहे, दूरध्वनी चालक आहे. हे सगळे आहे गट क चे पद आहेत. किती आहे 23,780 पद कशाचे गट क चे आहेत. 23,780. गट ब चे 6,400 प्लस आहे आणि इथं किती 23,780 प्लस गट क अंतर्गत पदांचा समावेश आहे. हे पद आहेत गट ड ची. कोणती गट ड ची लोहमुद्रक, मुकादम, कारागीर, दप्तरी, नाईक, आया, चक्रमुद्रक, कालवे टपाली, कालवे चौकीदार, रुग्ण पटवाहक, त्यानंतर दवाखाना सेवक, किरण सेवक, कक्ष सेवक, शिपाई, चपराशी, चौकीदार, पहारेकरी, प्रयोगशाळा परीक्षक आणि आरोग्यशाळा मदतनीस यांचा समावेश होतो. यामध्ये त्यांचे वेतन श्रेणी S3 ते S पर्यंत आहे, 1 पर्यंत आहे. हे मुख्यतः ग्रुप डी च्या संदर्भात पद आहेत. त्यानंतर हमाल जो आहे 2 पद आहे S1 मध्ये, मदतनीस S1 मध्ये त्याचा समावेश होतो.
टोटल ग्रुप ड मध्ये किती 8671 पदं जी आहे ग्रुप डी मध्ये आहे, आणि अ ब क ड हे जे आहेत यामध्ये 41366 पदांचा समावेश हा होतो. किती 41366 पदांचा समावेश यामध्ये केला जातो. गट अ ब क ड अशा पद्धतीने काय जलसंपदा विभाग जो आहे या जलसंपदा विभागामध्ये आपल्याला त्यांचा जो आकृतिबंध आहे या आकृतिबंधानुसार येणाऱ्या चालू असणाऱ्या ज्या एमपीएससी ग्रुप बी सी ची ते सी ची तयारी करताय 25 ऑक्टोबरला परीक्षा, त्यामध्ये सुद्धा पदांची वाढ होऊ शकते आणि यामध्ये जलसंपदा विभागाची पदं सुद्धा समाविष्ट होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. आणि यासाठी आपली काय एमपीएससी ग्रुप सी ची 2026 ची 250 रुपयामध्ये आपली बॅच चालू आहे. संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करतोय. यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे, दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पीडीएफ नोट्स आहे, पीवायक्यू सिरीज सुद्धा चालवतोय आपण त्यामध्ये, जेणेकरून अभ्यासाचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढेल. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय टेस्ट सिरीज आहे, त्यानंतर तुम्हाला मेंटरशिप आहे, तुम्हाला अभ्यासाचं टार्गेट कसा सुरुवात करायची ते असणार आहे. यासोबत तुम्हाला डाऊट सेशन सुद्धा आपण सुरू करतोय. यामुळे काय तुम्हाला जेवढेही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी सहजरित्या उपलब्ध होतील आणि अफोर्डेबल स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या घरात बसून 249 रुपयामध्ये संपूर्ण बॅच ही ची तयारी ही करता येईल. त्यामुळे एकच काम करायचं, तुम्हाला जास्त वेगाने तुम्हाला हे करण्यासाठी करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचंय. ॲप डाउनलोड करून सरळ सेवा किंवा कंबाईनच्या फोल्डरमध्ये जायचंय आणि तिथं प्रहार नावाची बॅच जी आहे ती जॉईन करायची. ठीक आहे, त्यामध्ये जलसंपदा विभागाची सुद्धा आपली बॅच आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ती आपली पूर्व परीक्षा नॉन टेक्निकल सेक्शन जो आहे तो पूर्ण त्यामध्ये आपण कव्हर करतो. त्यामुळे जलसंपदा विभागाची तयारी करत असाल तर तुम्ही तिथं नक्की जाऊन ती बॅच सुद्धा परचेस करू शकतात. ठीक आहे, चालेल, आपण थांबूयात आज. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढच्या अपडेट जे आहेत ते घेऊन येऊयात. तोपर्यंत तुर्तास थांबूयात. थँक्यू.